घरगुती मसाल्याच्या स्वादाने भरलेल्या डेमस्याची म्हणजेच टेंड्याची आज आपण पारंपरिक आणि चविष्ट भाजी पाहूयात. भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि खोबऱ्यामुळे या भाजीत खास खमंगपणा येतो. गावाकडची ही टेस्ट अशीच जिभेवर रेंगाळत राहते. सर्वप्रथम डेम्स हे स्वच्छ धुवून पिलरने वरचे साल काढून घ्यावे. मधोमध कट करून आतल्या बिया काढून घ्याव्यात. आतील बाजू पूर्ण रिकामी करावी. मग भाजलेले शेंगदाणे, भाजलेला लसूण, सुके खोबरे, आले, कोथिंबीर एकत्र करून त्या वाटणात आता आपण लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, थोडा मालवणी मसाला घालून डेमशामधला थोडा कोवळा भाग घाला. जून किंवा निबर झालेल्या बिया घेऊ नका. हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. तयार मसाला डेमशामध्ये व्यवस्थित भरून घ्यावा. थोडा मसाला तसा साईडला काढून ठेवावा, जो की आपल्याला पुढं उपयोगी पडणार आहे. भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी. असे केल्याने आपल्याला नैसर्गिकरित्या लोह मिळते. कढईत तेल गरम करून जिरे तडतडले की त्यानंतर कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा. आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यावा. त्यात भरलेले डेमसे हलक्या हाताने ठेवावेत. राहिलेला मसाला घालून वरून गरम पाणी घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून मंद गॅसवर साधारण 10 ते 15 मिनिटे शिजवून घ्यावे. मध्ये एकदा हलक्या हाताने पलटावे. डेमसे छान मऊ शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून सजवावे. गरमागरम भरलेले डेमसे भाकरीसोबत अप्रतिम लागतात. अशीच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.